बातमी धुळ्यामधून आहे। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आलाय। शहरामध्ये सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। धुळे शहरासह जिल्ह्याभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आता पांझरा नदी देखील दुथडी भरून या ठिकाणी वाहत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या हंगामातील हा पहिलाच पूर या ठिकाणी पांझरा नदी पात्रात आलेला आहे। कारण पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। हा टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग आता 15,000 क्युसेक्सने या ठिकाणी अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आला आहे। त्यामुळे पांझरा नदी ही दुथडी भरून वाहत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वच नद्या नाल्या आता या दुथडी भरून वाहत आहे। प्रशासनाच्या वतीने देखील नदी काठच्या किनाऱ्यांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कारण पश्चिम पट्ट्यामध्ये अजून देखील पाण्याचा जोर अजून हा कमी झालेला नाही। त्यामुळे त्या ठिकाणी धरण क्षेत्रामध्ये पाणी वाढेल आणि त्यामुळे आता पांझरा नदी पात्रामध्ये आता पाण्याचा विसर्ग या ठिकाणी आज सोडण्यात येणार आहे। त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने आता नागरिकांना देखील या ठिकाणी नदी पात्रात कोणीही उतरू नये अशी खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यासाठी आता प्रशासन देखील सज्ज झालेले आणि त्यातच आता शासनाने किंवा प्रशासनाने या ठिकाणी नागरिकांना खबरदारीचे उपाय म्हणून नागरिकांनी कोणीही नदी पात्रामध्ये उतरू नये असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।